सांगोला तालुक्याचे स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या धर्मपत्नी आणि माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांच्या मातोश्री भागवत भक्त शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या 84व्या जयंतीनिमित्त अवघी अध्यात्म नगरी जवळा तालुका सांगोला परिसर दुमदुमून गेला होता। स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांनी राजकारणातून आणि आई स्वर्गीय शारदादेवी काकी साळुंखे पाटील यांनी अध्यात्मातून सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याचा सेवाभावी आध्यात्मिक संस्कार दिला आहे। हा संस्कार शेवटच्या श्वासापर्यंत प्रामाणिकपणे जपणार असा निर्धार माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला। बुधवार दिनांक 31 डिसेंबर रोजी भागवत भक्त शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या जयंती दिनी त्यांनी हा संकल्प केला। यावेळी सांगोला शहर आणि तालुक्यातील साळुंखे पाटील कुटुंबावर प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांनी जयंती दिनी स्वर्गीय शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती। प्रवासासाठी चला राधा कृष्ण हायस्कूलच्या चला हे विद्यार्थी पुढे चला, वारकरी संस्थेचे विद्यार्थी पुढे चला। यानंतर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे हायस्कूलचे विद्यार्थी आपल्या सगळ्यांच्या आणि आमच्या मातोश्री भागवत भक्त शारदादेवी उर्फ आपल्या सगळ्यांच्या काकी यांच्या 84व्या जयंतीच्या निमित्तानं आणि सांगोला तालुक्याची अखंडपणानं ज्यांनी सेवा केली, ज्या सांगोला तालुक्यानं ज्यांना 1972 साली जनतेनं या दुष्काळी सांगोला तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी आमदार केलं, त्याचबरोबर आमच्या थोरल्या काकी शकुंतलाताई या तिन्ही मातापित्याचं स्मारक आपल्या जनतेच्या चरणी अर्पण करावं आणि यांची प्रेरणा संबंध आमच्या कुटुंबासह पाहुणे नातेवाईक पाहुणे मंडळी या तालुक्यातील या जिल्ह्यातील महाराष्ट्रातील आमच्या कुटुंबावर प्रेम करणारी सगळी मंडळी काकीने आपल्या हयातभर गोर गरीब दीन दलित मागासवर्गीय पै पाहुणे असतील या सगळ्यांना कधी जात पात धर्म न बघता स्वतःच्या ताटातील अर्धी भाकरी या सगळ्यांसाठी आणि राहिलेली अर्धी भाकरी आपल्या कुटुंबासाठी अशी ज्या माऊलीनं सेवा केली, 42 वर्ष अखंड या ठिकाणी आळंदी पंढरपूर वारी केली, पांडुरंगाची सेवा केली, भागवत भक्ताची सेवा केली, अशा या माऊलीसाठी आपण काहीतरी करावं। ज्या मातेनं आपल्याला हे जग दाखवलेलं आहे, ज्या मातापित्यानं, त्या मातापित्यासाठी आपलंही काही ऋण लागतं। म्हणून माझे मोठे बंधू दादा चारुताई, जयाताई, मी आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी स्मारकाची सुरुवात केली। माझे सहकारी बाळासाहेब एरंडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी ही प्रेरणा मला दिली, त्यांनी स्वतः सुरुवात केली आणि मग आमच्या कुटुंबानं या सगळ्या स्मारकाची सुरुवात केली। हे आता आज काकींच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आज शुभारंभ केलेला आहे, पादुका प्रतिष्ठापना केलेली आहे आणि आमच्या कुटुंबानं ठरवलेलं आहे की भविष्य काळामध्ये पुण्यतिथी करण्याऐवजी जयंतीच आपण करावी। मरणाचा दिवसापेक्षा जन्माचा दिवस हा चांगला असतो असं आमचं मत आहे आमच्या कुटुंबाचं। आणि येणाऱ्या 14 तारखेला सुद्धा काकांची जयंती याच ठिकाणी आम्ही साजरी करणार आहोत आणि दरवर्षी या तिन्ही जयंत्या साजऱ्या करत असताना समाजाचं ऋण आहे, ते ऋण फेडण्याचा आयुष्यभर सातत्याने येणाऱ्या सगळ्या पिढ्यानपिढ्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी
सगळे गोर गरीब दीन दलित महाराष्ट्रातले सगळे नातेवाईक मंडळी हे सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। माझ्या माहितीप्रमाणे तालुक्याचे माजी आमदार शहाजी बापू यांच्या पत्नी आमचे रेखुताई, माझे मित्र सहकारी सुभाष नानांच्या पत्नी, त्यानंतर तालुक्याचे विद्यमान आमदार त्यांच्या पत्नी, या तालुक्याचे भाग्यविधाते माननीय गणपतरावजी देशमुख यांच्या पत्नी बाई, ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत। आपणही मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। अशीच पांडुरंगाची, ज्ञानेश्वर माऊलीची आणि आईवडिलाची सेवा करण्यातच आमच्या चारी भावंडाचं, त्यांच्या नंतरच्या पिढीचं आणि आज पंतूंच्या हस्ते सगळं काकींच्या 11 आणि 2 13 पंतूंच्या हस्ते या ठिकाणी याचा शुभारंभ केलेला आहे। जेवढं काय करता येईल तेवढं भविष्यात समाजासाठी करण्याचा आम्ही भावंड प्रयत्न करू, एवढंच या निमित्तानं सांगतो।